अकोल्यात बहुजन मुक्ती पार्टीचे चरणबद्ध आंदोलन। देशात वाढती महागाई आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दरांविरोधात आज अकोल्यात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून चरणबद्ध आंदोलन करण्यात आले। गॅस सिलेंडरचे दर तात्काळ कमी करावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली असून देशभरातील 625 जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात येत असल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। तर यावेळी वाईट करत नागरिकांवरील आर्थिक भार कमी करण्याची मागणी करण्यात आली आज जे आम्ही या ठिकाणी चूल पेटून जे आंदोलन केलेलं आहे हे या देशामध्ये जे वाढती महागाई आहे याला थांबवण्यासाठी हे आंदोलन आहे। जो गॅस 400 रुपयाला भेटायला पाहिजे तो आज गॅस 1000 रुपयामध्ये भेटत आहे। त्याच्या विरोधामध्ये बहुजन मुक्ती पार्टीने हे चरणबद्ध आंदोलन करत आहे। देशव्यापी चरणबद्ध आंदोलन या ठिकाणी होत आहे। 625 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हे आंदोलन आम्ही करत आहोत बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून। आमची मागणी हेच आहे की या देशामध्ये 83 करोड लोक दारिद्र्य रेषेच्या खाली जगत आहेत आणि हे अव्वाचे सव्वा भाव जे करत आहेत गॅसचे हे या जनतेच्या विरोधामध्ये आहेत आणि हे सरकार या जनतेची लूट करत आहे। प्रीपेड मीटर बसून सुद्धा लूट होत आहे, गॅसचे भाव वाढून सुद्धा लूट होत आहे, डिझेल पेट्रोल सुद्धा तुटवडा निर्माण करून सुद्धा त्याचा भाव वाढवण्याचं हे षडयंत्र आहे। म्हणून हे रोखण्यासाठी आज बहुजन मुक्ती पार्टी संपूर्ण देशभरामध्ये मैदानात उतरलेली आहे। 625 जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होत आहे। तसंच आम्ही या ठिकाणी या आंदोलनासाठी उपस्थित झालेले आहोत आणि आम्ही महामहिम राष्ट्रपती साहेबांना याच्याद्वारे हे निवेदन देणार आहोत की हे त्वरित थांबवण्यात यावं, अन्यथा पुढील काळात जर बहुजन मुक्ती पार्टी मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन करणार आहे आणि त्याचा जर काही अनुचित परिणाम निर्माण झाला व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला हे सरकार जबाबदार असणार आहे। एवढंच या ठिकाणी बोलतो। धन्यवाद।